आदरणीय अमित कामतकर सर, आदरणीय डॉक्टर अरविंद पगले सर, डॉक्टर शिवानंद भांजे सर, डॉक्टर पाटील सर, प्राध्यापक दौलशेखर गजरा सर आणि सर्व प्रशिक्षणार्थी, त्याचबरोबर प्राध्यापक युगल गुजर सर यांच्या ठिकाणी आगमन झाले. सौभाग्यवती गजराबाई प्रसाद भगुरी यांच्या ठिकाणी सभागृहामध्ये आगमन झाले. 5च मिनिटांमध्ये आपण कार्यक्रम सुरू करू. मित्रांनो, स्वप्न आहे की फॉर्मसमधून आपल्याला एलएलबी ॲडमिशन कसं घेता येईल हे आपलं स्वप्न आहे. माझे नाव संभाजी नागेश मित्र गेली 10 वर्ष वासवी कॉलेजमध्ये केलं. आता 10 वर्ष एमएसडब्ल्यू डिपार्टमेंटला आहे. त्यानंतर सामाजिक तसेच सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असतो. गणेश रामचंद्र चित्र माध्यमिक कुटुंबातील पक्षाला बरोबर येते. गेली 24 वर्ष जुने कॉलेजला ठिकाणी काम करते. तसं पुढं संगम माझं गाव आहे आणि आमचे घरचे पण जुने कन्नड माध्यमाचा प्राध्यापिका आहे. काशीनाथ सरांबरोबर आम्ही ठिकाणी काम करतो. एडुकेशन सरांची सेकंड ब्रांच आहे. एडुकेशन कॉलेज सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच कॉलेजची सेकंड ब्रांच आहे काशीकर मंगलघराच्या बॅक साईडला. इथं मी प्राचार्य म्हणून काम करते आणि गेली 16 वर्ष एडुकेशन सरांसोबत काम करते. त्याच्यामुळे स्वतःला खूप भाग्यवान समजते. कारण सगळ्यांना एडुकेशन सरांच्या कामाचं महत्त्व माहिती आहे. त्यांचं असं म्हणणं असतं की विद्यार्थी मार्केटमध्ये जायला पाहिजे तर तो घडला पाहिजे आणि घडणं म्हणजे फक्त त्या विद्यार्थ्याला बसायची कामाची सवय लागावी हे उद्देश घेऊन मी माझ्या कॉलेजमध्ये काम करत असतो. धन्यवाद. हा वर्कशॉप आहे. एक व्यक्ती हजारो लोकांना जोडणारा व्यक्ती आहे. लोक येत आहेत त्यामुळे मागच्या 9 वर्षापासून विविध ॲग्नेटिक महाविद्यालय इथे कार्यरत आहे. आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉक्टर देशमुख सर उपस्थित आहेत आपल्यासोबत. तर माझा आतापर्यंतचा अनुभव जो आहे तो अभियांत्रिकी क्षेत्रातला 31 वर्षाचा अनुभव आहे. त्यातलं जवळपास 25 इयर्स विविध महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून काम केलं आहे. माझं स्पेशलायझेशन मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे आणि त्यामध्ये PhD मी घेतलेलं आहे विद्यार्थ्यांना. आणि त्याचबरोबर आता म्हणजे चांगली इंजिनिअर घडवण्याचा प्रयत्न आणि आमच्या महाविद्यालयाच्या माध्यमातून आम्ही करतो. धन्यवाद. झाल्यानंतर सामाजिक कार्यासाठी सर्वप्रथम पहिल्यांदा मला सेवा कृती मंडळ या ठिकाणी आहे. त्याचबरोबर सोलापूर ज्येष्ठ नागरिक कार्य करतो. सोलापूर ज्येष्ठ नागरिक सगळ्यात प्रथम बुद्धिस्ट उपक्रमाने राबवलेले आहेत. ज्येष्ठांच्या उपयोगासाठी महानगरपालिकेच्या आपल्या 7 रस्त्याला 10,000 फूटची जागा मंजूर करून घेतली आहे. त्या ठिकाणी भव्य ज्येष्ठ नागरिक भवन आपल्याला बांधायचं लवकरच सध्या आपल्या तेलंगणा सेवा कृती मंडळात राहतो म्हणून करतो. गेल्या 1 जुलैला त्या ठिकाणी जे आहे 18 गंगाचे ध्यान मंदिर राहतोय. लवकरच 6 महिने पूर्ण. त्याचबरोबर राम आणि महादेव मंदिर आपण पाहतो. त्या ठिकाणी दर गुरुवारी त्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. सध्या त्या ठिकाणी जागेची क्षमता कमी असते. 100-150 लोक त्या हे कधी माहीत होत नाही. नंतर कळतो. पुण्यामध्ये मी एका व्याख्यानाला गेलो. खूप मोठी व्याख्यान होती आणि जाऊन बसलो मी समोर. ते मला फोन करतायत. मी मला आहे हॉलमध्ये. ते मला फोन करतात कुठे आहे हॉलमध्ये. ते माझ्या शेजारीच बसले होते आणि माझ्याबरोबर बोलत होते. मी पण छान होता. मला चांगलं बोलतात म्हणाले. मित्र अडगळा कळाला. नंतर कळलं आहे बाबा लोकांना असं भार असतं जाड म्हणजे वक्ता वाटतं पण कारमध्ये आलं तर वक्ता वाटतं. आणि मी सहज आपण पण आलो. टॉपिक एवढा असतो पुण्यामध्ये कुठं काय नाही करायचं असं मी बेकार जास्त
ज्यांनी सेवानिवृत्तीनंतर ₹1.25 लाख निधी आपल्या संस्थेला दिली, आपल्या गुरुंना दिली, असे सामाजिक काम करणारे आदरणीय शेठ यांच्या ऍक्ट झाले. त्याचबरोबर डॉक्टर जयश्री मेहता मॅडम, मी यांच्याकडे MSW भारतीय विद्यापीठ त्या समाजकल्याण विभागाच्या आधी संचालिका आणि ज्येष्ठ समाजसेविका आणि जयश्री मेहता मॅडम यांचे काही नाटक झाले. तत्पूर्वी आपल्या कर्मभूमीवरती एक मोठी शाळा कॉलेज उभं करून बुर्ला महिला महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभागामध्ये आपला अध्यापन करणारे, आयुष्याचा बॅलन्सिंग चांगलं करणारे आदरणीय शिवानंद बाजे सर, त्याच्या नावाचा आनंद आहे. त्यांना विनंती की आपला परिचय आपल्या समाजाला व्हावा. खरं खूप मोठा व्यक्तिमत्व, PhD केलेले, सामाजिक उपक्रम मोठा आहे. गणपती उत्सव असो, सोसायटीमध्ये उपक्रम असो, निर्विघ्न भाग घेतात आणि स्वतःच्या मुलाला घडवले, सगळ्या कुटुंबाला घडवले. आपल्या सगळ्या फॅमिली सोबतच 50-60 लोकांचं कुटुंब ते घडवले. एवढंच नाही तर त्याचं ग्रंथालय पण आहे गावामध्ये. तर अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वातून एक व्यक्तिमत्व आपल्याला आहे, त्यांचाही परिचय व्हावा. आपण जोरात स्वागत करूया आदरणीय बाजे सर. सर्व मान्यवरांना अभिवादन करतो. आमचे मित्र माननीय कुलकर्णी सर, भोये सर, गीता मॅडम, साहेब, कन्नोकर साहेबांची ओळख झाली. आत्ताच जस्ट या सगळ्यांचं महत्वाचं समन्वय जे घडून येण्याचं काम करतात ते भरपूर करतात. कधी कधी मला प्रश्न पडतो की कसं सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करतात, मॅनेज करतात. कारण आम्ही पण एखादा कार्यक्रम आयोजित करतो. एक कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर मी 7 दिवस अगोदर नियोजन करतो. पण त्यांचं सारखं असतं आठवड्यातून सहज ते 2-4 कार्यक्रम देतात. म्हणून मी त्याचे बघून आणि माझ्या गावाकडे 2-3 वेळा आले, बघितले सगळं काम. सर तुम्ही निश्चित चांगलं काम करता आणि तुमचे निश्चितपणे कौतुकास्पद काम करतात. असं त्यांनी सांगितलं की गेली 32 वर्ष बुर्ला महिला महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभाग म्हणून काम करतो. महिला महाविद्यालय आहे, एज्युकेशन आहे, MC आहे, MPhil, PhD, डिप्लोमा इन मार्केटिंग मॅनेजमेंट, BA, DD, असं काही करता आलं तर तेवढं शक्य आपल्या विद्यार्थ्याला आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा म्हणून करतो. दत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या कुटुंबामध्ये मी 1-2 पास झालेलो होतो. आमचं 20 लोकांचं 25 लोकांचं कुटुंब होतं. माझ्या घरामध्ये 1-2 पास झालेलो होतो. तर 1-2 पासून पुढे आल्यामुळे घरचे सगळं होतं की काय पुढे शिकायचं शिकत गेलो. सुदैवाला मला सोलापूर, पुणे, कोल्हापूर, नगर, नागपूर, वर्धा अशा विविध ठिकाणी शिकायला संधी मिळाली. आणि इतकंच नाही, आपण शिकता समाजाचं काम करावं म्हणून गावाकडं शाळा चालू केली. आज 5वी ते 7वी 60% मध्ये आहे, 8वी ते 10वी 100% मध्ये आहे आणि 3000 गावाची लोकसंख्या आहे. तिथं 11वी 12वी आर्ट्स, सायन्स, कॉमर्स तिन्ही फॅकल्टी जर चालू केले आता ते 20% मध्ये आहे. तर उद्देश एकच आहे. आता आपण बघतो महाराष्ट्रामध्ये काही ग्रामीण भागात चांगलं डेव्हलपमेंट झाले. असे महाराष्ट्रात अकलूजचं नाव घेता येतं, रुक्मिणीचं नाव घेता येतं, काठेवाडीकर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. म्हणजे हे सगळं करत असताना आपण त्यांचा वारसा कुठे चालवावा या उद्देशानं शहरामध्ये काम करत असताना जरा जागा वगैरे असताना मोठं भांडवल लागतं, पैसा लागतो. एवढा पैसा आपल्याकडे नाही, परंतु आपल्या पैशाचा जर सदुपयोग थोड्या काही ग्रामीण भागात करावं आणि त्या पद्धतीनं ग्रामीण भागातल्या मुलांना पुढे आणावं. कारण आपण बघतो ज्यावेळेला वेगवेगळ्या देशाच्या वेगवेगळ्या मोठ्या लोकांचा अभ्यास करतो ते निश्चितपणे अगदी छोट्या गावातून आलेले. देशातले जवळजवळ 2-3 राष्ट्रपती सुद्धा अगदी आमच्यासारख्या लहान गावातूनच आलेले आहेत. आज त्यांचं नाव सोडलं तर राजकारणात चालत असे शरद पवार साहेबांचं गाव सुद्धा ग्रामीण भागाचं आहे. हे सांगण्याचा उद्देश काय आहे की ग्रामीण भागातली जे पोरं पुढे जावं या उद्देशानं आपण प्रयत्न करतो. त्याला अशा पद्धतीने वेळोवेळी साथ मिळतं, मुलं शिकतात. आणि एक गोष्ट मला माझ्या लक्षात येत आलेलं आहे, अत्यंत गरीबाचे पोरं चांगले शिकतात, अत्यंत सामान्य कुटुंबातले पोरं चांगलं शिकतात. ज्यांच्या घरामध्ये आई वडिलांना शिक्षणाची हेच नाही, गरज नाही, तेच पोरं जास्त शिकतात. हे मात्र माझ्या गेल्या 21-22 वर्षामध्ये लक्षात आलेलं आहे आणि तेच काहीतरी चांगलं करतो असा आनंद मिळतो. पैसा खर्च होतो
पैसा आपण समजा एक घर एक जागा माझ्या कुटुंबात घेतलं एखादी जमीन घेतलं तर काय माझा मुलगा किंवा माझं पुढचं पिढी बंद पडले होणार नाही, परंतु समाजाला लोकांसाठी काहीतरी दिलं डिसिप्लिन सगळ्यांचं जी गरज भागवली जाते या उद्देशानं अनेक वर्ष ग्रंथालय चालवतो आणि सिनियर आपल्या 5वी ते 12वी करतो. पण माझ्या मनात आहे की सिनियर कॉलेजला करावं, बघूया कसं काय वेळ मिळतो अशा पद्धतीने आपण प्रयत्न करत राहावं. छोटंसं समाजामध्ये खारीचा वाटा उघडण्याचा प्रयत्न करतो, ज्यातून आपण काम करतो. सरांनी मला बोलायची संधी दिली, आपल्या सगळ्यांचा परिचय करून दिलं. धन्यवाद. तत्पूर्वी आमचे आजचे सत्कारमूर्ती आदरणीय लक्ष्मण सदरखेड सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अक्कलकोट तालुक्यातील छोटंसं गाव आहे वस्ती. त्या वस्तीमध्ये आलेले त्यांना विनंती 2 शब्द आपले परिचय करू. आपण स्वतः आपण गायने स्वागत करूया. सगळ्यांना मी लक्ष्मण मावळे सदरखेड, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक, गेली 23 वर्ष या क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून काम करतोय. अक्कलकोट तालुक्यात ग्रामीण भागात जेव्हा अध्यापनाचं काम करत असताना खूप बेसिक अडचणी येत असतात, त्या शाळेतल्या पालकांना आपला पालक कितवीत आहे हे सुद्धा कधी कधी माहीत नसतं. 2-3 मुलं असतील तर मुलाचं नाव जेव्हा ते शाळेतून विचारतात की नेमकं त्याचं पालक कितवीला आहे हे सुद्धा माहीत नसतं. अशा ठिकाणी काम करत असताना मुलांच्या शैक्षणिक साहित्यापासून सर्वच आम्हा शिक्षकांना त्या ठिकाणी लोकवर्गणीतून गोळा करतो. त्याच पद्धतीने मी आता गेली 1 वर्ष वस्ती शाळेवर काम करतोय आणि गेल्या वर्षी एक 50,000ची लोकवर्गणी त्या पालकांकडे घेऊन शाळेमध्ये जी कमतरता होत्या त्या सर्व गोष्टी करण्याचं आणि शैक्षणिक साहित्य निर्माण करून मुलांना अध्यापन करण्याचं काम या ठिकाणी करतोय. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. शाळेच्या स्वागतात ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत सरांचं आपण स्वागत करायचं आहे. सर्वांनी जोरात त्यांना टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. ॲडव्होकेट राजपूत सर आपण मंचावर यावं असं मी आपल्याला विनंती करतो. श्री महात्मा सरांचा मी या ठिकाणी स्वागत करतो. विनंती करतो. आदरणीय प्राध्यापक जी के देशमुख सर, आपणास विनंती आपण जास्त करावं. अरुण कळीकडे सर, आपणास विनंती आपण जास्त करावं. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया सगळ्यांसाठी. वरिष्ठ वैज्ञानिक व्यंकटेश जगदीश सर, आपणास विनंती आपण जास्त करावं. या विनंती या आमचं भाग आहे सोलापूरचे कला मंच. मी परत एकदा सर्व या पंचमूर्तींसाठी तुला टाळ्या दिल्या. या कार्यक्रमाचं स्वागत आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन मागत मी आदरणीय कलशेट सर विनंती करतो की आपण स्वागत करा. आदरणीय प्राध्यापक कलशेट सर, आदरणीय संदूकर सर, टाका एक खुर्ची कलशेट सरांनी 2 शब्द ड्रीम फाउंडेशनचे मार्गदर्शक प्राध्यापक शाला कलशेट सर आपला स्वागतोला महाकार्यासमोर कोटी समोर निर्वेदन प्रवेदेव शिवकार्याचे सर्व गणराज्य सगळे मतदान करून वर द्वारकाधीश आहे आणि हे खाली पंचमूर्ती आहे. त्या पंचमूर्तीच्या सानिध्यामध्ये ड्रीम फाउंडेशन, विद्या कॉम्प्युटर आणि अनेक गुरुकुल या त्रिवेणी संयुक्त विद्याभवन आजचा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. युवा कौशल्य विकास कार्यशाळा या कार्यशाळेसाठी उपस्थित विविध क्षेत्राला आलेल्या सर्वच मान्यवरांचं पुनश्च एकदा स्वागत करतोय. मातेला गंध आहे, फुलांना सुगंध आहे.
ड्रीम फाउंडेशनच्या कार्यक्रमाचा एक आगळाच वेगळाच आनंद आहे. अशा आनंददायी वातावरणामध्ये उपस्थित सर्वच मान्यवरांचं ज्यांनी या ठिकाणी न्यायदान क्षेत्रामध्ये अगदी दीप प्रज्वलित केलं ज्ञानाच्या माध्यमातून असे न्यायदीप प्रदीप करणारे प्रदीप सिंह राजपूत साहेब आणि त्याचबरोबर विविध सत्कार होती त्या सर्वांचा पुरुष एकदा ड्रीम फाउंडेशनच्या वतीनं स्वागत करतोय आणि या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद. करसेटचं नुकतंच रिटायर झाले आणि त्याला खूप वेळा बोलायचो पण ते खूप बिझी असायचे. त्याचा कॉलेज सकाळी असायचं. आज योग आहे. आजचा कार्यक्रम मी प्रयोजन सांगतो. आमचे सर्व ट्रेनर इथे आलेले. रजपूत सर आजचा हा कार्यक्रम ट्रेनिंगचा आहे आणि सोलापुरात फक्त शिस्त आणि ट्रेनिंग मध्ये ट्रेन राहतात. तरी आम्ही प्रयत्न करतो ही सगळी लोक त्या प्रशिक्षणासाठी आले. सुरुवातीला परिचय झाला. आजच्या कार्यक्रमाचे 2 उद्देश आहेत. आदरणीय राजपूत साहेबांनी मागच्या आठवड्यामध्ये 100 जन्मठेप आणि 100 सामाजिक उपक्रम असं आवाहन केलं होतं आणि त्याला रक्तदान शिबिर झालं. 126 अधिक लोकांनी रक्तदान केलं. त्यामध्ये मी पण होतो. माझाही 63 रक्तदान होता. त्यावेळेला मी सर्वांना विनंती केली की सर आम्ही असा एक उपक्रम घेऊ इच्छितो. त्यामध्ये आजचा दिवस निवडण्या पाठीमागे 2 उद्देश आहेत. आज जगन्नाथ पुरीच्या जगन्नाथाची रथयात्रा असते आणि मी सर्वांना बोलून इथं आलो आहे तर जगन्नाथाकडे म्हणतो की जागा पाहिजे. जगन्नाथाने काष्टाचा होकार दिला आणि हॉल मिळाला. तर बाहेर एवढा खर्च इथेही सवलतीने हॉल मिळाला. दुसरं आज आमच्या माहीभाईचा बर्थडे. एक काळ असा होता आमच्या तालुक्यामध्ये धोनी मंडळी आपली असं केस वगैरे आम्ही खूप फिरा होतो. T20चा वर्ल्ड कप चॅम्पियन IPL आधी धोनीची क्रेज आहे. IPL मध्ये बघितलं असेल शेवटला नुसतं झलक यायला खूप लोक लाईक ते मध्ये जाहिरात पण सोडायचे. त्याचा बर्थडे आहे आणि त्यांनी खऱ्या अर्थानं न्यायदानाच्या क्षेत्रामध्ये धोनीसारखं काम केलं. अजून ते प्रचंड मोठ्या पदावर राहणार आहे. मला खात्री आहे सर ड्रीम फाउंडेशनच्या व्यासपीठावर आम्ही एका वेगळ्या उद्देशाने करतो. ड्रीम फाउंडेशन माझं नाहीये. अब्दुल कलाम साहेबांनी याला प्रेरणा दिली. मी 2005 ला दिल्लीला सायकलवर गेल्यानंतर त्यांनी विचारलं कलाम व्हॉट इज युअर ड्रीम. मी म्हणाला आय वॉन्ट टू बिकम IAS ऑफिसर. त्यावेळेला मला वाटलं की मी असं राष्ट्रपतींना म्हटलं मला काहीतरी देतील कुठं काहीतरी आणत असतं मनामध्ये. ते म्हणजे वायर वेस्टिंग युअर टाइम म्हणजे तो असं IAS मध्ये सायकलवर का मी म्हणलं सर आय वॉन्ट टू डू वर्क विथ युअर ड्रीम म्हणतो. सो फॉरगेट ऑल दिस थिंग डू इट वर्क. मग माझं ड्रीम घेऊन जा. तुमचं नाव नाही डोंट यूज माय नेम यूज माय ड्रीम नेम. माझे ड्रीम फाउंडेशन तरी नाव दिलं आणि भारतभर त्यावेळेला मी कलाम सर असताना 7,000 कार्यक्रम केलो आणि 2012 ला गणेश गंभीर सर यांच्या प्रेरणेने सोलापूरला 2 दिवस कलाम सर होते. मी पण 2 दिवस त्या कार्यक्रम होतो. तर सोलापूरचं असं आपलं त्याच्यापुढे 9 ला आणि 10 ला कलाम सर गुलबर्गाला आणि आमच्या भारत विकास संघाच्या कार्यक्रमात मी संयोजक आहे त्याचं महाराष्ट्राचा कार्यक्रम करतो. दुसरा एक उपक्रम सोलापूरमध्ये सर प्रशिक्षकांची आज वानवा आहे. नवीन प्रशिक्षक आहेत त्यांना लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आमचे युवक तुझं सर जे आमच्या सुरुवाती काळापासून आम्हाला मदत करतात ते सोलापुरी पुढे सोलापूर आहेत. तेही सोलापूर विकास संघाच्या काम करतात. त्यांच्याकडे करिअरचा बहुत वाटा आहे. त्यामुळे आम्ही कमत सरचे मागील 25-26 वर्ष या भागामध्ये कॉम्प्युटर प्रशिक्षण देत आहे. त्याचबरोबर आमचे अरविंद बंगले सर आहेत PhD करतात. सोनी कॉलेजमध्ये 16 वर्ष प्रशिक्षण देत आहेत. मग त्यांचं एकदा ऐकावं. अजून एक आमचे प्रशिक्षक आहेत आदरणीय अंजुली सर सोलापूर पुणे आणि महाराष्ट्र करतात. या लोकांचा आपण एक ट्रेनिंग उपक्रम सुरू केला. आज आमच्या संचालकांमध्ये 2 संचालकांचे बर्थडे एक शिवाजी वंगडे सर आणि आज आमचे रश्मा सदगरे सर आपण त्यांना सरप्राईज दिलो आणि योगायोगाने आज आमच्या डॉक्टर कलाम कौशल्य विकास केंद्राचं वर्षपूर्ती या एका 27 तारखेला होती कौशल्य विकास केंद्राचं. तसं ड्रीमचं 22 वर्ष झाले. वर्षपूर्ती निमित्ताने काही पुस्तकं पुण्यावरून मागवत होतो आणि काही पुस्तकं काल आले आणि पुस्तकं आमच्याकडे 2 दिवसांपूर्वी असा विचार केलो की ज्या व्यक्तीनं भारतीय संविधानाच्या पुस्तकाच्या आधारे या 100 लोकांना न्याय दिला आणि 2 लोकांना फाशी शिक्षा दिली आणि त्या कुटुंबियांना न्याय दिली त्या अशा महान व्यक्तीचं त्या सरकारी वकिलांचं त्या आमच्या साहेबांचं एक ग्रंथ तुला करावा आणि ती ग्रंथ काही तुमच्याकडे मिळाले काही कॉलेजला जावे काही लायब्ररीमध्ये जावे हा आमचा एक संकल्प होता आणि साहेबांनी ते स्वीकारलं. म्हणजे आज पालना आमच्याकडे आहे आणि ते तुला पण आपण साहेबांचा करतो काय बघित असाल की त्या न्याय द्यायच्या हातात पण तुला आहे आणि बरोबर काढा करतात आणि साहेबांचं नॉलेज अजून वाढवलं ऑलरेडी आहेच असा आमचा उद्देश आहे ड्रीम फाउंडेशनचा. आम्ही याचा गाजावाजा नाही केला. गाजावाजा केला की परत वेगळं उद्देश लोकांचा येतो सर म्हणून मी गाजावाजा नहीं किया. सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं है. कोशिश इतनी ही है कि सूरत बदलनी चाहिए. तेरे दिल में सही मेरे दिल में सही तीर लगनी चाहिए.
हे आपण विचार करून सुरू केलो. आज या कार्यक्रम उद्घाटन म्हणून महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समर्थ प्रतिष्ठान मागील अनेक वर्ष सामूहिक विवाह हरिभक्त पारायणच्या माध्यमातून प्रवचन कीर्तन आता पुढच्या रविवारी त्याचं एक खूप मोठा सत्कार समारंभ आहे काशी जगत गुरुच्या हस्ते. तोही कार्यक्रम आपण त्या ठिकाणी मामांच्या हस्ते करतो. श्री माथुरे त्याच्याकडे थोडा काय दिलाय तुम्हाला आश्चर्य वाटेल. मला देवाचं गुरुचा आशीर्वाद किती महत्वाचा आहे. खरं मी प्रांजळपणे कुटुंब करतो. व्यंकटेश गंभीर सरांनी 27 जण येऊन निघालो सर. पण काय येऊ मी मामांना आणि तुम्हाला बोलायला आलो आणि मामाने तिथं आम्हाला दर्शन दिलं काशीचं. अमरनाथचं दर्शन दिलं. अमरनाथचं दर्शन दिलं मी म्हटलं सरांची गाडी पुढे आली आणि सर ते मेडिकलचा अपॉइंटमेंट घेऊन चालले होते. सर जरा काय केलं बघा. एखादी गोष्ट मनापासून केली की सगळी लोक मदत करतात. त्यामुळे गर्दी मोजू नका. गर्दी मोजा. तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सर आपल्या शेजारीचे कॉलेजचे संस्थापक आहेत. मागील 18 वर्ष बीयूपी कॉलेज आज त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स नवनवीन जे बदलतं क्षेत्र आहे त्या क्षेत्राकडे पाऊल टाकलेले आहे. त्यांनी कॉलेज काढले हायस्कूल काढले. एवढंच नव्हे तर तिथं रिसर्च सेंटर आहे. भविष्यामध्ये खूप मोठा स्कोप दक्षिण भारताचा प्रवेशद्वार त्यांच्याकडे आहे. अगदी व्हिज्युअल म्हणून खूप मोठा ते कार्यक्रम करतात. त्यांना आम्ही बोलवले. त्याचबरोबर अजून खरी खरेच आताच बोलता ते आम्हाला म्हणाले सहज की त्याच्या मला इच्छा व्यक्त केली आणि त्याच्या त्या उपक्रमाला आपण नक्की सहकार्य करू. त्यांनी जिल्हा सैनिक कल्याण मंडळाच्या माध्यमातून खूप काम केले. ते एकही दिवस घरी बसले असं होत नाही. आज कुठे आहे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहे. तर त्यांच्याही माध्यमातून लोकांना काहीतरी कळावं. त्यांना आपण बोललो अण्णा संतोष आता लाडकी बहीण आमचे सिद्धेसाहेब घेत आहेत. त्या लाडकी बहीण योजनेचे दक्षिण सोलापूरचे तालुका प्रमुख म्हणून त्याची निवड झाली. काय गावाला 15 कार्य नाही पण बहिणीला 1500 काय असेल ना नक्कीच येत आहे. त्याचा आनंद आहे आम्हाला. शेवटी ते आमच्या अकाउंटला येणार आहे काहीतरी 400 तरी आदरणीय संतोष सर काल मुंबईला होते पण आमच्या प्रेमात ते आज इथं आले मुंबईला. त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर राजपूत सरांचा परिचय आपल्याला आहेच परंतु या सगळ्या माध्यमातून आम्ही या सोलापूरमधून एक वातावरण बदलसाठी एक मोटिवेशनसाठी आपण कार्यक्रम आलो. या कार्यक्रमासाठी आमच्या ज्योतिष विजय मॅडम आणि इन्फिनिटी अकॅडमीचे आमचे संतोष पाटील सर हेही वेळोवेळी सहकार्य केले. त्याचबरोबर इथं आपल्या व्यासपीठावरती आदरणीय कनोलकर सर उपस्थित होते. कनोलकर सर गजानन महाराज मंदिराच्या माध्यमातून सोरेगावमध्ये खूप मोठा कार्यक्रम प्रकटला हजारो लोकांना प्रसार असतो. दर गुरुवारी कार्यक्रम असतो. आदरणीय डॉक्टर जयश्री गजा मॅडम भारतीय रिटायरमेंट नंतर देखील काम करतात. आमचे गोष्ट दास सर आहेत. शिवानंद भांजे सर आहेत. खूप मोठी शाळा त्यांची आहे. स्वतः बोला महिला महाविद्यालयामध्ये प्राध्यापक काम करतात. असे सगळी माणसं सर आहेत. आमचे प्राचार्य मुळे सर आहेत. मी सर्वांचं स्वागत करतो. आमच्या मातोश्री पण आहे गजराबाई आणि सर्व उपस्थित सर्व मॅडम त्या सर्वांचं मला खूप स्वागत करतो आणि पाहण्याला विनंती करतो की दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन करा. आदरणीय सर्व पाहुणे दीप प्रज्वलन करून कसं आपण फाटक काका देवा पाटेदार समाजाचे या मंदिराचे व्यवस्थापक द्वारकाधीश मंदिराचे व्यवस्थापक आदरणीय फाटक काका भारत माता की 100 कौशल्य विकास प्रशिक्षण त्यातल्या 7 कौशल्यांचा आज 7/7च्या शुभमुहूर्तावर आदरणीय राजपूत सरांच्या शुभारंभाचे जिल्हाधिकारी व्यंकटेश गंभीर सर श्रीशराव माथुरे जी.के. देशमुख केजीच्या आधीला जी.के. पण आले. त्यामुळं सोलापूरचं जी.के. वाढवण्याचं काम ते करतात. सामाजिक जी.के. आदरणीय पाटक काका या मंडळाचे व्यवस्थापक आणि त्या अगदी नाम मात्रमध्ये हे भाव उपलब्ध करून दिली. सगळी व्यवस्था त्यांनी केली. मी गजराबाई आणि दोन कलुक सरांना मेहता तिन्ही तयार पाटील सर सर्व प्रशिक्षक गुजर सर अमित सर या आपण ग्रुप प्रशिक्षक पाहिजे नेट तुम्ही तुमच्यावर काय करते का अमित सर या योगी सर फाउंडेशन कलशेट सर कोण अरविंद आहे नाही सगळे पाहिजे असं काय नाही सगळे पाहिजे नाही आपण उभा राहूया फोटो काढूया ग्रुप आपण प्रेस साठी सर सर पाहिजे भारत माता की जय वंदे मातरम 100 कौशल्य समोर 100 जन्मठेप आणि 100 सामाजिक उपक्रमांतर्गत आणि 100 उपक्रम होईपर्यंत सर आम्ही 100 कौशल्य नक्कीच पूर्ण करू आणि नक्कीच त्या कौशल्यातून आपल्या सर्वांना सन्मान करावा. अजूनही मोठ्या
मोठ्या मोठ्या पदावर ते जावं. मोठं पद सीआयडीचं पद त्याच्याकडे आहे, न्यायालयाचं, त्याचबरोबर जिल्हा सरकारी वकील पदाचं त्यांचं आहे. काय जोरदार ताली. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो प्राध्यापक जी के देशमुख सर की आपण या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अध्यक्ष आदरणीय श्री श्रीशैलम आगोरे यांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते करावा. हरिपाठ आणि एक व्यक्तीचं मुख्य याने सत्कार होईल. काय यानंतर या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित असलेले माजी सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय श्री अरुण पुणेकर सर यांचा सत्कार विनंती करतो योगिक सर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी करावा. अमित कामतकर सर आपण आपल्या योगिक सर माजी सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष त्यांनी आता इच्छा व्यक्त केली की मी उत्तर सोलापूरमध्ये बोलणार आहे. दक्षिणची माणसं देखील उत्तर करण्याची मदत करतील. सैनिक संघटनेचे वकील आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देतो. आताच कारण सैनिकांचा या ठिकाणी योगदान देशामध्ये मोठ्या त्याचबरोबर या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित सन्माननीय श्री अण्णाप्पा सत्तुवासकर यांचे सत्कार मी ॲडव्होकेट पाटील विनंती करतो. हरिपाठ एक छोटासा ग्रंथ देऊन या ठिकाणी आपण करावं. सत्तुवासकांना विनंती की आपण सत्कार स्वीकारावा. त्याचबरोबर या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित वरिष्ठ वैज्ञानिक व्यंकटेश गंभीर सर यांचा सत्कार अमित कामतकर सरांनी करावाची विनंती. आयटी तज्ञ आजचे प्रशिक्षक बुकेपेक्षा आपण एक बुक देतो हा नवीन नियम आपण करतोय. त्यानंतर या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक संघटनेचे जिल्हा संघटक आदरणीय श्री रोहित कलुरकर सर आहेत. मी त्या सत्कार अरविंद बलेसर विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्याचा सत्कार करावा. त्याचबरोबर प्राध्यापक शिवानंद भांजे सर आहेत. डॉक्टर शिवानंद भांजे सर याचा सत्कार वकील साहेबांनी करावा विनंती आहे. सर भांजे सर काय बीबी कॉलेजचे प्राचार्य आदरणीय मुंगे सर यांचे सत्कार आदरणीय मामानी करावाची विनंती आहे. बीबी कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष आमचे परमनंट मार्गदर्शक परमनंट असं वापरतो आणि ज्यांनी सोलापूरच्या कारखान्यातल्या वेस्टेज पासून तर पर्यावरण संरक्षणावर पीएचडी केली असे आदरणीय जी के देशमुख सर यांचे सत्कार राष्ट्रपती करावाचे विनंती. हरिपाठ छोटासा आणि आज वारी आले म्हणून हरिपाठ आपण देतोय. याचबरोबर या कार्यक्रमात सूर्य मॅडम उपस्थित आहेत त्यांचे सत्कार मी डॉक्टर जयश्री मेहता मॅडम विनंती करतो. मेहता मॅडम ड्रीम फाउंडेशनच्या फाउंडर मेंबर आहेत. पहिल्यापासून ते नेहमीच आम्हाला सहकार्य करतात. मी आणि माझी मैत्रीण दोघे मॅडमचे विद्यार्थी आहोत त्यामुळे त्याचा या ठिकाणी सन्मान स्वागत आणि कलुकरांना मी करतो की आपण जो की जयश्री मॅडम सत्कार त्याचबरोबर या कार्यक्रमात ॲडव्होकेट पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे वर्गमित्र मागील 12 वर्ष शिक्षणपणामध्ये या ठिकाणी नोकरी करतात. विनंती करतो राजपूत सर आमच्या या क्लासमेट्स त्यावरून तुमच्या या सत्रासाठी उपस्थित आहेत आणि सर्वात अगोदर आहे आपण टाळ्या देऊया. हा तुम्ही सर्वांचे विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर आजचे जे 5 ट्रेनर आहेत मला ना ते 4 ट्रेनर ना 4 ट्रेनर विनंती आपण व्यासपीठावर यावं. 4 ट्रेनर त्यांना विनंती की आपण व्यासपीठावर यावं. एक सत्कार छोटासा वेलकम. श्रीकांत मंजुरी सर योगिक सर कामतकर सर अरविंद सर हे क्या पश्चिम होते आज जे 7 स्किल्स शिकवतात त्याचा सत्कार सर्व मानवी करावा. असं पुस्तक आपण देणार आहोत. एक छोटासा फोटो काढू सर. श्रीकांत मंजुरी सर एक मोटिवेशनल स्पीकर आहेत. पुणे महाराष्ट्राबद्दलचे कार्यक्रम श्रीकांत सरांचा शोध महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा भविष्य भारताचा हा एक मोटिवेशनल ट्रेनिंग असतो. त्याचबरोबर अरविंद बघे सर यांचे सत्कार करण्याची आवश्यकता आहे. योगिन गुजर सर आमचे परमनंट मार्गदर्शक परमनंट म्हणजे तुम्ही परमनंट शब्द वापरतो लक्षात ठेवा. त्याचबरोबर विनंती करतो आम्ही कामतकर सर आमच्या संस्थेचे आजीव सभासद जे यूके
एक महिन्याचा पगार आपल्या शाळेतल्या मुलासाठी खर्च करायचे असे प्रवचनकार, कीर्तनकार, व्याख्याते आदरणीय प्राध्यापक स्वामीनाथन शेट्टी याचा सत्कार युपी कामेश्वर चरित्र देऊन त्याचा सन्मान राजपूत सरांनी करावा अशी विनंती. आपण ज्या काळात जबाबदारी मिळेल त्यांना त्यांनी खूप मोठं योगदान दिले. फक्त 1.25 लाखाची देणगी केली त्या संस्थेला दिली गुरुंना आणि काळात जबाबदार त्याबरोबर आज आमचे दुसरे वाढदिवस मूर्ती आहेत सत्कारमूर्ती आदरणीय लक्ष्मण सदरगे सर आपल्या मुलासमोर आले त्यांचे सत्कार मी रक्तसंकलन करतो की आपल्या सुपत्रिका दोन्ही पिताश्रींचा आणि त्यांच्या चरणजीवा सत्कार करूया. ग्रामीण भागामध्ये लोक परभणीतून शाळेला या ठिकाणी मोठे योगदान देत आहेत. वाडी वस्तीमध्ये शाळा शाळेत जोरदार इंटरनेट अकॅडमीचे पाटील सर आपणाशी विनंती 11-12 नीट जेई या माध्यमातून आपण कार्यक्रमाला भाषण करताय. तुमचंही स्वागत या ठिकाणी महाराष्ट्री मामाने आपण आपल्या शुभ हस्ते सत्कार करा. धन्यवाद. प्राध्यापक गुरुशेखर बळा सर मामाला विनंती की सत्कार करावा. मामाला विनंती सत्कार करावा. 2 मामा लोक आहेत भविष्यात गर्दी वाढवण्यासाठी आर्थिक मदत करावी लागेल कारण मामा सारा जरी मामाचा सगळेच कामाचे तुम्ही म्हणाले बघायचं काय धन्यवाद सर्वांना. आता 2 कार्यक्रम आहेत. एक काही मार्गदर्शन माध्यमात होईल. मी साहेबांचा जास्त वेळ घेणार नाही कारण साहेबांना कार्यक्रम आहे. नंतर आपण तुलाभार करूया. तुलाभारामध्ये ग्रंथ काही ग्रंथ सगळ्यांना पण देऊयात आपण की आपण बाजूला ठेवलेले आणि काही इथं तुमच्या उपस्थितीला छोटं असायला देणार आहोत. आमचे अंजुकी सरांनी आमच्या जेव्हा कार्यक्रम असतो आम्ही एवढं मानधन देऊ शकत नाही. ते नेहमी घरी येतात बिनधास्तपणे कपाटातून पुस्तक घेऊन जातात. ते पुस्तक इतके घेऊन जातात की नवीन आणावं लागतं मला. त्यामुळे आमच्या सगळ्या ट्रेनरना वाचायला पुस्तकं लागावी. येत्या 27 तारखेला कलापरिषद पुण्यतिथी आहे त्यामुळे हे ग्रंथ जर आपण त्या लायब्ररीमध्ये ठेवतो. लोकांनी मोटिवेशन ग्रंथ वाचावे. आपण बघू शकता आपल्या शेजारी आम्ही सगळी पुण्यामधनं मुंबईमधनं दिल्लीमधनं मोटिवेशन बनवले. हिंदी, इंग्लिश, मराठी जी काही मोटिवेशन ग्रंथ आहे ती मोटिवेशन ग्रंथ आपण डॉक्टर कलाम कौशल्य विकास केंद्रामध्ये ठेवणार आहोत. एवढंच नाही तर आध्यात्मिक पण ते ग्रंथ ठेवलेली सरांच्या वजनावर मी काही बजेट केलं नाही पण जास्तच काढले आणि मला खात्री आहे की भविष्यामध्ये सरांच्या हातून अजून चांगलं काम करावं. ते एवढ्या लोकांना न्याय दिले 100 अधिक कुटुंबांना अगदी गुन्हेगारांना थरकाप वाटलं पाहिजे. गुन्हेगारी करा भजायला पाहिजे असा तो उद्देश. नंतर एका सोलापूरची वेगळीच ओळख निर्माण होती पण ते ओळख बदलून एक नवीन काहीतरी व्हावं हा आमचा उद्देश आहे. आणि दोन्ही आमचे भाई आहेत. IPL असो, T20 असो, वनडे असो, कसोटी असो फिनिशर म्हणून आपण या ठिकाणी बघतो. तसं भविष्यामध्ये सर न्यायदानामध्ये फिनिशरचे काम करतो कारण शेवटला गेम चेंजिंग शेवटला बघितलं असाल ते रेटा मारता तारीख पे तारीख तर लोकांना असं खेळता न होता एक चांगला काहीतरी व्हावं. आपण 2-3 मनोगत घेऊयात त्यानंतर सरांचा आपण तुलाभार करूयात. नंतर प्रशिक्षणाला सुरुवात अजून भरपूर लोक येत आहेत. सुरुवातीला सगळ्यांनी 2 शब्द शुभेच्छा काशीनाथजींचा माझा परिचय म्हणण्यापेक्षा संबंध गेल्या अनेक वर्षांचा. अब्दुल कलाम इथं आलेले होते तेव्हा आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा प्रश्न विचारला होता तोही काशीनाथजी हा आहे आई विचारलेला होता. आणि गोष्ट आहे अखंडपणे झपाटलेपण वेडेपणा म्हणत नाही झपाटलेपणा यांनी काम करणं हा आदर्श घेऊन तो तसाच पुढे चालू ठेवणार आहे. काशाने प्रत्येक उपक्रमाला शुभेच्छा. त्यांच्या अनेक उपक्रमांमध्ये सहभाग घ्यायला संधी मिळते हे आपलं भाग्य आहे असं मी समजतो. याही उपक्रमाला अशाच शुभेच्छा. सुपर ओव्हर्स आपण खेळले त्यांना कंटिन्युटी आणि वनडेला सिरीज आपल्या कॉलेजमध्ये बोलवावं अशी अपेक्षा आहे. अजून एक कार्यक्रम आपण जोडून घेतो. एकूण 7 कार्यक्रम व्हायला पाहिजे. एक सत्कार, एक उपक्रम, एक तुलाभार, एक वर्कशॉप असे 7 कार्यक्रम व्हावे. त्यात 6 झाले म्हणून 7वा कार्यक्रम आपण येत्या 9 तारखेपासून ते 17 पर्यंत सर सोलापूर शहर जिल्ह्यातल्या 15 वरिष्ठ महाविद्यालय 25 ते 30 शाळा 25 धार्मिक स्थळं 20 मंदिरं आणि 55 गावामध्ये वारी करिअर शोध समृद्ध जीवनाचा हा एक दिंडी घेतो. आज पालखी सजवतोय
मंगळवारी विद्यापीठात उद्घाटन आहे. जेवढी NSSची कॉलेजेस आहेत तिथं आपण मोठ्या लोकांना दिंडी घेऊन जातो, ही ग्रंथ घेऊन जातो, तुळशीचं रोप घेऊन जातो, मोठी झाडं घेऊन जातो. आम्ही त्यांना झाडं देतोय. व्यसनमुक्ती, पर्यावरण, स्वच्छता, करिअर आणि सेंद्रिय शेती असं एक नेटवर्किंग आम्ही तयार करतो. नेटवर्किंग म्हणून आता लोकांना बोलवायचं म्हणून तुम्हाला एक आपणच लोकांपर्यंत पोहोचवतो. आणि समारोप सुद्धा याच सभागृहामध्ये होणार आहे येत्या 17 तारखेला आणि 4 नोव्हेंबर संध्याकाळी मोठा समारोप असेल दोन्ही. तर या कार्यक्रमाचं प्रकाशन सर्व मान्यवरांनी घरामध्ये पोस्टर आपण पाहिलं, ते पोस्टरचं प्रकाशन सर्व मान्यवरांनी घरामध्ये विनंती. आणि आपले प्रशिक्षक विनंती आपण यावं. प्रशिक्षक जरा सर सर या 5 प्रशिक्षक शिक्षक पुढच्या एक प्रकाशन करतो. या दोन्ही साईडला दोघं या इकडे दोघं इकडे दोघी सर या. जवळपास 55 प्रशिक्षक 55 ठिकाणी अरे समान आमच्याकडे काय जरा विनंती करा. बोलो भारत माता की जय. रामकृष्ण हरी. सर्वांना विनंती की या उपक्रमात आपण सहभागी व्हा. त्या दिले एकूण जवळपास 55 शाळेतले कार्यक्रम आहे, कॉलेजमध्ये कार्यक्रम आहे. हा सोलापूर विद्यापीठात आणि विशेष म्हणजे विद्यापीठाचा GR काढल्या सर त्याचा GR काढल्या सगळ्या कॉलेजमध्ये ते गेलेले. लहान मुलांची दिंडी आहे, म्हणजे कुठलाही न नाचता येतात. कोण मोठी पोरं हातामध्ये ते दिवस माळ घ्यायचं, टाळ घ्यायचा. आणि विशेष म्हणजे आम्ही कुठली मूर्ती देत असतात अशी ग्रंथ ठेवणार आहोत, जेणेकरून मूर्तीपूजेपेक्षा ग्रंथपूजा आणि त्या सगळ्या गोष्टींना व्हावा असा आमचा उद्देश आहे. आणि मी जिल्हा सैनिक कोणाला विनंती करतो, तुमचे काही सैनिक आमच्या सैनिकांना तयार करावे. त्याचबरोबर सतुवर सर लाडकी बहिणीसोबत आपण लाडक्या भावांना पण तयार करूया. ठीक आहे सर. काही आपल्याकडचे काही कॉलेजमध्ये आपण टेक्निकल आपल्या कॉलेजचं पण नाव आहे, त्यामुळं त्याही उपक्रमात आपलं योगदान खूप महत्त्वाचं आहे. ते लोकांपर्यंत आणणं खूप महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे करोडप्रसाद ज्येष्ठ नागरिकांना पण आपण त्या उपक्रमात सहभागी होऊ शकतो. भजनी मंडळांना सगळ्यामध्ये सहभागी होऊन देतो. त्यानंतर मी शुभेच्छा देण्याची विनंती करतो. सदुवर सर की 2 शब्द आणि आपल्या लाडक्या बहिणीचं फॉर्म भरून ठेवलं की ते आता तालुका अध्यक्षाकडे मोठ्या कार्यक्रम आपण घेऊ. काय जोरदार ते काम मुंबईला होते आणि आज ते सोलापूरच्या आवाज पोहोचले. हा एक आनंदाचा क्षण आहे, कारण आजचा महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये ॲडव्होकेट प्रोफेसर नरपूर साहेब सोलापूर जिल्हा सरकारी नरपूर साहेबांचं कार्य मी मागील वर्षापासून मी पाहतोय. पण आज प्रत्यक्षात नरपूर साहेबांचा सभासद आलोय आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे माननीय नरपूर वकील साहेब, त्याचबरोबर देशमुख साहेब, गंभीर साहेब आणि विशेष म्हणजे सामाजिक कार्य करणारे, सामाजिक कार्यामध्ये निर्णय भाग घेणारे. आतापर्यंत मागील 15-20 वर्षामध्ये सामुदायिक वासोळा म्हणा, कुठेही नैसर्गिक आपत्ती घडली तर तिथं जाऊन जाणारे म्हणा, किंवा मागील 2 महिन्याखाली वायराने अनेक गावामध्ये पत्रे उडाले. आम्ही फोन केले असता हस्तमामाने तात्काळ पत्रे पाठवले. असे एक मोठा समाजसेवक शेषरमामा अतुरे. आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे माजी सैनिक जिल्हाध्यक्ष तळीकेडे सर किंवा कन्नूरकर साहेब आणि विशेषतः म्हणजे उपस्थित असलेले बंधू भगिनी आणि सर्व कॉलेजचे, काही कॉलेजचे प्राध्यापक आहेत, प्राचार्य आहेत आणि प्रशिक्षक आहेत आणि प्रशिक्षण घेणारे युवक आहेत. आणि विशेषतः म्हणजे या कार्यक्रमाचे संयोजक ड्रीम फाउंडेशनचे सर्व माननीय काशीनाथ भरपुंगी सर. विशेषतः सांगायचं म्हणजे भरपुंगी सरांचं काम फार मोठं काम आहे. ज्यांनी समाजामध्ये चांगला कार्य करतो त्यांना शाबासकी देण्याचं काम भरपुंगी सरांच्या माध्यमातून होत असतो. आज त्याचाच एक भाग म्हणून दत्तू साहेबांनी 100 जन्मठेपेबद्दल जी कामगिरी केली त्याबद्दल म्हणजे त्यांच्या मनाला आनंद होऊन त्यांनी आज साहेबांचा तुलाभार कार्यक्रम ठेवलेला आहे. कारण दत्तू साहेबांसारखे अधिक आहेत वडील म्हणून चांगली गोष्ट आहे. नाहीतर देश कुठेही जाऊ शकतो. देशामध्ये भीतीचं वातावरण पाहिजे, देश सुधारला पाहिजे. यासाठी दत्तू साहेबांसाठी साहेब गरजेचं आहे. म्हणून मी या रामदेव सिद्धेश्वरचरणी असं प्रार्थना करतो की दत्तू साहेबांनी हायकोर्टामध्ये जावं, सुप्रीम कोर्टामध्ये जावं, अन्याय करणाऱ्यांना याच्यापेक्षा मोठं शिक्षा साहेबांच्या हातून मिळावं अशी मी प्रार्थना करतो. आणि आम्ही आता ड्रीम फाउंडेशनचे
म्हणजे अब्दुल कलाम साहेबांवर फार निष्ठा प्रेम असल्यामुळं त्यांच्याच माध्यमातून गंभीर सेवा मला वाटलं आणि मी या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. आणि आत्ताच म्हणले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेमध्ये कालच आमचं मुख्यमंत्री समेत बैठक होतं. या बैठकीमध्ये आमचे मुख्यमंत्री म्हणजे जनतेचे मुख्यमंत्री आहेत, सामान्यांचे मुख्यमंत्री आहे, म्हणजे राष्ट्रदिवस काम करणारे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी एक चांगले 4-5 योजना राबवले. त्यातलाच एक बहिणीसाठी केले. सर तुम्ही भावासाठी नाही म्हणा, भावासाठी पहिल्यापासूनच आहे. भावांना प्रशिक्षणार्थी आपलं प्रशिक्षणाच्या राज्यपालामध्ये मी विद्यार्थी दिलं जातं. 10,000 रुपये विद्यार्थी आहे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना, युवकांना. त्याचं तुम्ही फायदा घेतला पाहिजे. बहिणीने तरी केलेलं आहे आणि वयोवृद्धांना तरी केलेलं आहे. आणि या सीएम साहेबांनी काल सांगितले की काही अटी होत्या, त्या अटी सगळे शिथिल करून त्याच्या सर्व बहिणींना या मानधन मिळावं अशी आमच्या सरकारचे प्रयत्न आहे. आणि आम्हाला एक ड्रीम फाउंडेशनच्या माध्यमातून जर आमच्या बहिणींसाठी तुम्ही सहकार्य करावं आम्ही तुमच्याकडे येतो. आणि दक्षिण सोलापूर शहरातील आणि सर्व बहिणी या योजनेपासून वंचित राहू नये अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि सगळ्यांनी या कामात सहकार्य करावं. आणि पद्मनी सरांनी मला बोलायला संधी दिला त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आई हे प्रकल्प सोलापुरात सुरू आहे. 15 लाखाचा उपक्रम येतोय. सोलापूर हे कृषी पर्यटन व्हावं, धार्मिक पर्यटन व्हावं. जवळपास दरवर्षी 3 कोटी लोक येतात. आणि आज सोलापूरच्या आज आम्ही 100 प्रशिक्षण देणार आहोत. प्रत्येक कॉलेजमध्ये आम्ही जातोय, बँकेच्या किंवा मोठ्या कंपनीच्या पण ठिकाणी जाऊन आपण रिसर्च परवानगी म्हणून एक कार्यक्रम घेणार आहोत. NTPC सारख्या मोठ्या संस्थेच्या माध्यमातून नक्कीच याही कार्यक्रम आपण पुढे यावं. आदरणीय जी.के. देशमुख सर या कार्यक्रम प्रमुखांची 2 शब्द शुभेच्छा द्यायची विनंती. ड्रीम फाउंडेशन, विद्या कॉम्प्युटर्स, चाणक्य आणि महेश कपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज युवा कौशल्य विकास कार्यशाळेचं आयोजन केले आहे. त्याचे प्रमुख अतिथी सोलापूरचे नामवंत जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रोफेसर रजपूत साहेब, अध्यक्ष शैलेश मोहन, प्रमुख उपस्थित साहेब, दक्षिण सोलापूरचे साहेब आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ड्रीम फाउंडेशनचे काशीनाथजी. सोलापूर हे शहर विकासाची काळ टाकते असं म्हणायला हरकत नाही. सोलापूरचा युवा हा हुशार आहे, सगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे. जसे भारताचे ड्रीम किंवा क्रीम परदेशात जाऊन मल्टीनॅशनलचे अध्यक्ष झाले, CEO झाले, तसे सोलापुरातले बरेचसे युवक सोलापुरात संधी नसल्यामुळं पुण्या मुंबईच्या कंपन्यांचे CEO आहेत, त्यांचे अध्यक्ष आहेत आणि वेगळ्या पदावर आज काम करत आहेत. आणि खऱ्या अर्थानं सोलापूरच्या युवांना चांगलं कौशल्य निर्माण आणि त्यांना इथं हाताला काम ह्या 2 गोष्टीसाठी निश्चितपणे काम करण्याची अजून गरज आहे असं मला वाटतं. सोलापूर तसं शहर पाहिलं तर देवाने भरभरून दिलंय, निसर्गाने भरभरून दिलंय. उजनीसारखा बिगेस्ट डॅम ऑफ महाराष्ट्र इज लोकेटेड इन सोलापूर डिस्ट्रिक्ट. तरी आपल्याला 5व्या दिवशी पाणी पडतं. 117 TMC का डॅम महाराष्ट्रात एकमेव आहे, तरी आपल्याला 5व्या दिवशी. सोलापूर शहरातच नॅशनल हायवे जातात, 7 नॅशनल हायवे. तरी सोलापूरला इंडस्ट्री यायला म्हणजे पाणी रेल्वे पुणे मुंबई कनेक्टिंग टू एंटायर साऊथ आज 108 रेल्वे आहेत, 200 होणार. इतकं चांगलं दळणवळणाचं साहित्य, इतकं समृद्धी. आज ऊसाच्या उत्पादनात महाराष्ट्रात नव्हे तर भारतात 1 नंबर हा सोलापूर जिल्हा. डाळिंब उत्पादनात 1 नंबर. आता केळीमध्ये पण चांगली प्रगती होते. असं असताना फक्त केवळ औद्योगिक विकास आणि त्याला लागणारं मनुष्यबळ हे आपल्याला तयार होतं, पण त्याचा ट्रेन होतो.
कार्यरत आहे. अतिशय चांगलं काम इथं चाललेलं आहे. परंतु आज सोलापूर सिटी हे सिनियर सिटीजनचं गाव म्हणून उदयास येत आहे. कारण त्यांना या तरुणांना दिलेलं स्किल एज्युकेशन त्यांचा वापर करण्याला इथं फार कमी संधी आहे. तर भविष्यात इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्यांनी यावर निश्चितपणे काम करावं आणि आपला हातभार लावावा अशीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आणखीनही जो भविष्यात भारत महासत्ता बनवायचा असेल तर ते फक्त तंत्र कौशल्याच्या माध्यमातूनच होतं. मी तुम्हाला एकच उदाहरण सांगतो. चायनामध्ये तुम्ही साहेब चायनामध्ये इंजिनिअरिंगची 43 लाख आहे, आपल्या एवढीच लोकसंख्या 140 कोटी आणि आपल्याकडं 140 कोटीला फक्त 15 लाख इंजिनियर्स तयार. तरीही त्यांच्याकडं इंजिनियरची संख्या कमी पडते. कारण त्यांच्याकडं इंडस्ट्रियल प्रोडक्शन एवढ्या मोठ्या लेवलला की ते जगाला सगळ्या गोष्टी त्यांची एक सिटी एक राज्य म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स म्हटलं तर इलेक्ट्रॉनिक्स सगळ्या गोष्टी, फर्निचर म्हटलं तर फर्निचर एवढ्या मोठ्या लेवलला मास प्रोडक्शन होतं. त्यामुळे तंत्र शिक्षणातली मॅन पॉवर त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात लागते. आपल्याकडेही चांगल्या प्रमाणात होते, अजूनही लागणार आहे. परंतु त्यासाठी लागणारे उद्योग धंदे थोडेसे या निमित्तानं आपल्याला सोलापुरात येण्यासाठी चळवळ उभारणं गरजेचं आहे. विमानसेवा लवकरच चालू होईल अशी अपेक्षाही करतो. काही लोकांनी IT इंडस्ट्रीच्या बाबतीत प्रयत्न करतायत, निश्चितपणे होईल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आज कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राजपूत साहेब यांचं कौतुक करावं एवढं थोडंच आहे. 100% अशी माणसं सोलापुरात आहेत. त्यामुळं कमीत कमी सोलापूरकर सुरक्षित आहे. म्हणजे आज न्यायालयाकडून भूमिका जनरल बघितलं तर फारसा विश्वास वाटत नाही. पण आज सोलापुरात सरकार कुठले असं सरकार नाही. मागच्या 5 वर्षांनी सरकार पद्धती का हे होतं तर त्यांचं काम त्यांच्यावर असलेला सगळ्यांचा विश्वास हे इतकं सोपं नाही. सगळ्यांचा विश्वास त्याला फक्त काम प्रामाणिकपणे काम करावं लागतं आणि त्याच्या जोरावरच ते आज म्हणजे मला 7 वर्ष झाली. 7 वर्षाहून अधिक काळ ते जवळजवळ 10 वर्ष झाले त्या सरकारी 10 विषय जास्त. तर त्यांचंही या निमित्तानं मी अभिनंदन करतो. त्यांचं कौतुक करावं थोडंच आहे. त्यांनाही शुभेच्छा देतो की आता साहेबांनी सांगितलं तसं त्यांना निश्चितपणे या कर्तृत्ववान माणसाला मोठ्या पदावर संधी मिळाली पाहिजे. शैलेश मामा साहेब तर विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना निश्चितपणे सेवा देतच असतात. अशीच सेवा त्यांनी तर द्यावी. सैनिकांचे संघटनेचे अध्यक्ष आधीच आहे. आज आपण इथं सुरक्षित असतो. आपल्याला माहीत नसतंय इथं सैनिक बॉर्डरवर बर्फात मायनस टेम्परेचरमध्ये काम करत असतात. ते बॉर्डर सुरक्षा करतात म्हणून आज आपण असतो. तर त्यांनी ती सेवा करून निवृत्त झाले. त्यामुळे ते संघटना चालवतात. त्यांचंही या निमित्ताने अभिनंदन करतो. या कार्यक्रमास उपस्थित झाले, मला इथं बोलवलं, सत्कार केला त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो. तसेच जे रामकर सर फाउंडेशनचे अविजय कॉम्प्युटरचे नंतर चाणक्य गुरुकुल यांनाही धन्यवाद देतो. कारण ते गेली कित्येक वर्ष सोलापूरमध्ये स्किल डेव्हलपमेंट करण्याचं काम करतायत. विद्यार्थ्यांना विषय देण्याचं काम करतायत. कॉन्फिडन्स बिल्डिंगचं काम करतायत. या युवा पिढीला सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं आणि ते सगळं काम हे टीम करते. त्या तुमच्या कार्याला सलाम आणि खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद सर. कार्यक्रमाच्या मुख्य प्रणावर आपण जाऊया. तो म्हणजे तुलाभार आणि प्रशिक्षण सुरुवात. जी देशमुख सरांना विनंती असणार आहे. आम्ही बऱ्याच कॉलेजमध्ये गेलो, नॅक कमिटी आणि नाक पुढं काढण्यासाठी बरेच कार्यक्रम होतात. नंतर ते ऑपरेशन सक्सेस पेटेंट होतं. त्यामुळं विनंती राहील की देशमुख असं नाही आहे, चांगलं काम करतात. तुमच्या स्टाफच्या ट्रेनिंगसाठी आमच्याकडं विषय आहे भरपूर. शिकायचं बरोबर आहे का? भरपूर चांगले विषय आहेत. कौशल्य भरपूर काम आणि स्वभाव राखून घेणं आपल्या शिकायचं नेहमी म्हणतात. आपल्याकडे चांगली ट्रेनिंगचे विषय आहेत आणि पोटेन्शियलची माणसं आहेत. पुणे मुंबई दिल्लीच्या लेवलची माणसं आहेत. आम्ही सर बरोबर आहे का? आम्ही सर बरोबर आहे. जमीन सर बरोबर आहे. तर अशा ठिकाणी प्लॅटफॉर्म मिळणं
खूप महत्वाचं आहे. मी सगळ्या मंदिराच्याही लोकांना सांगणार आहे की तिथेही असं प्रशिक्षक पाहिजे. मी ज्यावेळेला व्याख्यान प्रशिक्षक आहोत आम्ही स्पष्टपणे पत्रपणे बोलणार आहे ते आज आहे. यालाही भविष्यात आपल्या सगळ्या ठिकाणी याही आपण बोलवावं. या ठिकाणी अजून एक आमचे मूर्ती वाढदिवसाचे सत्कारमूर्ती आमच्या संस्थेचे आजीव सभासद आदरणीय हरिभक्त पारायण वनखेडे सर, शिवाजी वनखेडे सर, बंडा प्रशाला या ठिकाणी इंग्रजी विषयाचं अध्यापन करतात. इंग्रजी विषय संघटना त्याची मोठी आहे. इंग्लिश इज द विंड ऑफ द वर्ल्ड, जगाची खिडकी असं नेहरू म्हणायचे. पण ज्ञानाची खिडकी ते करतात, भजन करतात, प्रवचन करतात, आध्यात्मिक गोडी आहे. आणि ते सहपरिवार उपस्थित आहे आणि त्याची कन्या देखील स्पोर्ट्समध्ये आहे. सहपरिवार काय आहेत त्यांना आपण ज्ञानेश्वर हे पुस्तक त्यांना आपण देऊया. राजपूतचा आपल्या या 100 उपस्थित उपक्रमामध्ये असे अनेक माणसं जोडूया. हरिपाठ ग्रंथ सोलापूरची ओळख गुरांची हे ग्रंथ आपण देऊया. सर्व कुटुंबीय आपल्या सपत्नी घालायचं सगळ्या आहे. सामाजिक कार्याचे शिवाजी म्हणूया, शिवाजी वनखेडे सर याचा एक सन्मान होतो. टाळ्या जोरदार देऊया त्यांना जरा. सर कुटुंब आहे, वाढदिवस निमित्त मात्र आहे पण त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा. ते खूप मोठं काम करतात. एकही दिवस असं नाही आहे की त्यांच्या घरामध्ये प्रवचन झाले नाही, अध्यात्म झाले नाही. अनेक परंपरा ते जगतायत. अध्यात्माला शांती मिळते मला असं म्हणतात ते. धन्यवाद आपण या ठिकाणी आलात. यानंतर मी वकील साहेबांची तुलाभास ग्रंथाने पुस्तकाने म्हणतात ना, जीवनामध्ये किती जरी शिकलं तर आपलं आहे की ज्याने ग्रंथ वाचून दूर राहिले पण ग्रंथाची तुलना घेऊन आयुष्याची ज्ञानाची शिबिरी सोबत घेऊन पुन्हा वकिली कार्य करणं हे आपल्या रजपूत साहेबांना भेटलं. त्याबद्दल सर्वांना आनंद आहे, अभिमान आहे. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवूया आपण आणि त्याचं अभिनंदन करूया. जसं अनेक ग्रंथाने त्यांचा लाभ होत आहे तसे अनेक ग्रंथातील सगळ्या ज्ञानाने असेल त्यांच्या हातून ज्ञानदानाचं कार्य, वकिलाचे कार्य जसं स्वतःनी सांगितलेलं आहे. सकल मंगळानिधी श्री विठ्ठलाचे नाव आधी की माणसाची सुरुवात ज्ञानाने होत असते आणि वकील म्हणजे खरंच ज्ञानाचा मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वकील साहेब आहेत. आणि वकील साहेबांचा तुलाभास आपल्या या ग्रंथाने आणि सर्वांच्या उपस्थित असलेल्या मानवांच्या हास्यवत आहे. तर तुम्हाला सर्वांना विनंती करतो की सगळ्यांना जोरात टाळ्या वाजवून अभिनंदन. धन्यवाद सर. पूज्य तीर्थचे स्वामी आहेत त्यांना विनंती सर तुलाभास मंत्र आणि शुभेच्छा आपल्यासोबत. दीदी जरा सरकार. जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवाद नमोस्तुते. यो वेदं ब्रह्मणा सर्वजोकायमा यो वेदं ब्रह्मणा स्वतः
कीर्तिं प्रजान्दतु शान्तिरस्तो पुष्टिरस्तो तुष्टिरस्तो सुचिरस्तो अमीनमस्तो आयुष्यमस्तो आरोग्यमस्तो। बोलो भारत माता की, सरस्वती माता की, महालक्ष्मी माता की। हा सर एक मिनिट सगळे समोर बघा समोर सर भारत माता की जय। आदरणीय मंत्रिमंडळ सर समोर यानंतर आजचे मुख्य सत्यामूर्ती यांना एक ग्रंथाची शिदोरी विनंती करतो स्वामीजी आपल्याशी वाचते हे शिदोरी कार्यामध्ये शेवटच्या ठेवलेली शिदोरी आणि सर ती ग्रंथ आपल्याकडेच असतील आपल्या दसऱ्यामध्ये आपल्या केंद्रामध्ये आपण कधी सुचवा वर्षभर काही गरीब मुलांना असतील आपण नक्कीच लायब्ररीमध्ये ठेवलेलं आहोत स्पीकर बाकी बरेच काही व्यवस्था करताय। मी परत एकदा या ठिकाणी आजचे 100 जन्मदिन आणि 100 सामाजिक उपक्रम याचे केंद्रबिंदू उत्सव होतील आदरणीय जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट या उपक्रमाला शुभेच्छा द्याव्यात आणि आपलं मनोगत आपल्या भावना जोरात काढण्यास मदत करेल। टीम फाउंडेशन विद्या कॉम्प्युटर्स व चाणक्य यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी युवा कौशल्य विकास कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यावेळेला मी अनेक गुन्हेगारांना सजा लावण्याचं काम त्या ठिकाणी करत असताना मला माझ्या मनामध्ये संकल्पना आली की हे सगळं आपण करतोय हे एक समाजाचं राष्ट्राचं काम आहे। त्याच पद्धतीनं हे काम घेऊन आपण समाजामध्ये उतरू समाजातील गोरगरिबांना दीनदलितांना त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवून की आपला देश आपला समाज समाजातील व्यक्ती या सुरक्षित आहेत आणि त्याच्यासाठी समाजामध्ये असंख्य लोक त्या ठिकाणी काम करत असतात। त्यासाठी मी सामाजिक उपक्रम राबवण्याचं निश्चित केलं आणि त्याच माध्यमातून एक काहीतरी स्लोगन असलं पाहिजे आपल्या कामात। योगायोगाने माझ्या हातून गुन्हेगारांना 100 गुन्हेगारांना जन्मठेप आणि 2 गुन्हेगारांना फाशी अशी शिक्षा लावण्याचं कार्य परमेश्वराला माझ्या हातून करून घेतलं। बाकीच्या तर 1 वर्षापासून 25 वर्षापर्यंत अनेक गुन्हेगारांना सजा लावलेले पण ते आपण काउंट करत छोट्या मोठ्या गोष्टी मोजायच्या नसतात। मग हे करत असताना पहिला उपक्रम आम्ही राबवला या डॉक्टर विद्येवारांच्या पिढीमध्ये आवाहन केला कोणाला फोन करून रिक्वेस्ट केला असं वगैरे पण नाही फक्त पत्रिका छापली व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर फिरवून एक कमीत कमी अपेक्षा अशी होती की 100 लोकांनी त्या ठिकाणी येऊन रक्तदान करा म्हणजे आपली पोच कितपर्यंत आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात येईल असं त्या ठिकाणी नियोजन केलेलं होतं। आणि मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटेल की जवळपास 124 लोकांनी त्या ठिकाणी रक्तदान कुठल्याही पद्धतीचं विनंती नाही कुठल्याही पद्धतीचा आमिष नाही कारण आपण बघतो की तुम्ही रक्तदान करा आम्ही तुम्हाला 4 भेट देऊ हे भेट देऊ असे काही लोक करतात
पण आपण ते कुठल्याही पद्धतीने तसं आमिष कुठल्याही रक्तदात्यांना दाखवलं नाही. फक्त केवळ एक आव्हान केल्यानंतर 124 लोक त्या ठिकाणी आले आणि रक्तदान त्यांनी केलं. हे आपल्या कार्यालय एका दृष्टिकोनातून सन्मान आहे असं मला म्हणावं आहे. तर हे कार्यक्रम सुरू असताना काशीनाथ गडमुंडी सर तिथं आहे, म्हणजे ते तर उद्घाटनाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत होते आणि त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी रक्तदान करून या सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला. आणि बोलता बोलता म्हणजे की तुमचे जे 100 सामाजिक उपक्रम आहेत तर त्याच्यामध्ये एक उपक्रम आम्हाला पण द्या. आणि आम्ही त्या ठिकाणी हो म्हणाल्यानंतर आज या ठिकाणी हा दिवस उजाडला आणि या द्वारकाधीश मंदिराच्या पवित्र सानिध्यामध्ये आज या ठिकाणी कार्यक्रम कौशल्य विकास कार्यशाळेचं आयोजित केलेलं आहे. तर या कार्यक्रमाला उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजाचं भूषण असणारे असे श्रीशैल मामाजी हंतुरे, त्यानंतर जिल्हा सैनिक संघटनेचे या ठिकाणी अध्यक्ष श्री तळकरे सर आणि सोलापुरात एक नावाजलेलं जे कॉलेज आहे त्या कॉलेजचे चेअरमन साहेब आणि उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर स्वामीजी, ज्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सामाजिक कामाचा दबदबा सोलापूर विकास मंडळाच्या माध्यमातून आहे असे योगी गुरुदेव सर. खरं तर या काशीनाथ सरांबरोबर जुळलेले एक जे महान आहेत असं म्हणावं लागेल. ते खरंच एक मुलामुलाचं त्याचं समाजामध्ये काम आहे आणि या सर्वांना घेऊन काशीनाथ गडमुंडी सर हे म्हणजे त्यांना बघितलं तर त्यांचे ते काय खातात म्हणजे त्यांच्यामध्ये एवढी एनर्जी आहे. सारखं धडपड चालू. आज इकडे एक कार्यक्रम केला, तिकडे ते कार्यक्रम केला. आता इथं पण बसल्यानंतर एक 4 कार्यक्रम मला दिसत आहे. ते वारी करिअरचे दिसतंय, परत हे कौशल्य विकास कार्यशाळा दिसतंय, हे आमची तुला तरी केली. म्हणजे हा माणूस एवढा हरहुन्नरी आहे, एवढी एनर्जी याच्यामध्ये येते. अशी जर एनर्जी माझ्याकडे आली असेल तर आता पण माझ्या 1000 जन्मांचे आहे. खरंच सरावाप्रमाणे कौतुक आहे. आजारी पडलेला मला आता मी जिल्हा सरकारी झाल्यापासून वर्षाला एकदा मला अश्विनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागतं. काय झालेलं असतं, ताण खूप असतो, कामाचा प्रेशर असतं. मग ह्यांना एवढं प्रेशर वगैरे कधी ऍडमिट आहे कधी असायला बघितलं नाही. आणि बघितलं तर सारखं म्हणजे मला थोडं सांगायला दुर्दैव असेल की यांच्याकडे टीम कमी आहे. ते सारखं हे स्वतः धडपड करायचं. आज हा इतका छान या ठिकाणी उपक्रम त्यांनी समाजासाठी राबवलेला आहे. खरं तर फार बघायला असं सामाजिक उपक्रम करण्याच्या पाठीमागे जनतेने उभं राहायला पाहिजे. समाजातील दातृत्व ज्यांच्याकडे आहे त्या लोकांनी उभं राहायला पाहिजे. अशा लोकांना भरपूर मदत केली पाहिजे जेणेकरून त्यांना या कामातून आणखी प्रेरणा मिळून समाजाचा आणि देशाचं नाव एक चांगल्या पद्धतीने उभारू शकतो. एक कार्यक्रम देणं सोपं नाही आहे. हे इतका खर्च या ठिकाणी करावा लागतो. मुलांचं डेकोरेशन असेल, सगळं छपाई असेल, हे बुके आहे, हे शाली आहे, सगळ्यांना 10 वेळा विनंती करून बोलवावं लागतं. लोक येत नाही कार्यक्रमाला. तर हे सगळं या ठिकाणी हा एकटा मनुष्य करतो. हे खूप म्हणजे अतुलनीय आहे. म्हणजे याची तुलना करता येत नाही असं याचं काम आहे. तर या कामाला माझ्या शुभेच्छा आहेत. कायद्याची तर कुठली मदत लागणार नाही आपल्याला, सरकारी वकिलाची तर नाही, परंतु शासनाच्या माध्यमातून माझी पोस्ट तशी कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे, मोठी पोस्ट आहे. म्हणजे सर्व केंद्र शासन, राज्य शासन यांचे सर्व कार्यालय आमच्या कार्यालयाशी निगडीत असतात. त्यांचे उपक्रम आमच्याकडे असतात. सर्व पोलीस स्टेशनचं काम आमच्याकडे असतं. म्हणजे 400 ओबीजेला आमच्याकडे काम असतं. तर यांच्या माध्यमातून आपल्याला काय मदत करता येईल असेल तर आपण कधीही सांगावं. त्यामुळे आपल्याला तयार आहोत आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. माझी एवढी पात्रता नाही आहे ग्रंथतुला वगैरे करण्याची, तरी सुद्धा आपण ही ग्रंथतुला करून माझ्यावर जबाबदारी वाढवली आणखी चांगलं काम करेल. मला एक माझ्या कामात सांगावं वाटतं. अनेक सरकारी वकील आपण बघितले असतील. माझ्यापेक्षा माझ्या वयापेक्षा माझी एवढी प्रॅक्टिस झालेली आहे, तेवढं त्याच्यापेक्षा जास्त वय असणारी ज्येष्ठ मंडळींचं आहे. तर अनेक सरकारी वकील झाले, परंतु या पद्धतीचे सरकारी वकील आपण पहिल्यांदाच बघतोय. तर याचं पाठीमागचं कारण असं आहे की हे बघा, भ्रष्टाचार करत नाही म्हणून सोपं आहे. ज्या वेळेला भ्रष्टाचाराच्या संधी उपलब्ध असतात त्यावेळेला भ्रष्टाचार न करणं एक पाऊल आहे.
गुन्हेगारांना शिक्षा लावण्याचं काम आपण करतो. कुठल्याही अंशाला बळी न पडता हे प्रामाणिकपणे काम केल्यानंतर पैसा लागत नाही. आज सुद्धा मी कालच आता इन्कमटॅक्स भरत असतो आम्ही जुलैमध्ये, कालच मी माझा अकाउंट एक्साइड काढलं. आता सुद्धा माझ्या डोक्यावर 20 लाख रुपयाचं घर घेतलं. माझं पत्र्याच्या घरामध्ये राहून तुम्ही पत्र्याच्या शाळेमध्ये माझं शिक्षण झालं आणि अकाउंट एक्साइड काढलं. म्हणजे मी ठरवलं तर एक सेकंदामध्ये परंतु मी आपल्या आईवडिलांनी शिक्षण, आपल्या आईवडिलांनी जे संस्कार दिले, शिक्षण दिले आपल्या गुरुजनांना आणि त्याचं त्या ठिकाणी आपण सार्थक केलं. म्हणजे आपण ज्या समाजात आलो, आपण चुकीचं काम केलं तर आपल्या बरोबर आज एवढे लोक आहेत, त्या लोकांची कुटुंब येणार प्रेसमध्ये बातमी राहणार. मी चुकीचं काम केलं तर जनता काय म्हणेल, ह्याच्याबरोबर हे सगळे लोक असतात. आपल्यामुळं आपण ज्यांच्याबरोबर वावरतो त्याचं सुद्धा नाव खराब होत असतं. काय लागतं आपल्याला जीवनामध्ये 2 वेळचं जेवण खात, तेवढ्यासाठी आपण कशाला उठाव ठेवतो आहे. आपल्या गरजा जर आपण मर्यादित ठेवल्या तर कोणत्याही गोष्टीची आवश्यकता आपल्याला भासत नाही. असं मला या ठिकाणी वाटतं की या ड्रीम फाउंडेशनच्या माध्यमातून एक प्रामाणिक विद्यार्थी, कष्टकरी विद्यार्थी जे या IAS IPS सारख्या एक्झाम त्या ठिकाणी त्यांनी द्याव्यात आणि समाजाची आणि देशाची सेवा करावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर या भारताचे जे भूषण आहेत डॉक्टर अब्दुल कलाम त्यांचा आशीर्वाद घेऊन काशीला हे कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्याला माझा सलाम आहे आणि लाख लाख शुभेच्छा देतो. मला इथं बोलून माझा सत्कार केला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. एक पाठीमागा आहे आणि पुढे बसते. मी 27 वर्षांपूर्वी सोलापूरला आलो. एक छोटीशी गोष्ट मगाशी आहे. मी सुरुवातीला 10वी नापास होऊन आलो आणि सरांच्या त्या रेल्वेमध्ये लष्करमध्ये मी भरपूर क्लासेसमध्ये राहिले त्या भागामध्ये आणि सरांचं काय नेहमी बघायचं त्या भागामध्ये सगळ्यांनी शाळांमध्ये छोट्याशे सर लहानपणापासून बघत आलो. खूप इच्छा होती आणि त्या लष्कर भागामध्ये आम्ही छोटे छोटे जगदंबा चौकातनं तिकडे सगळं आणि सरांचा कार्य पण तिथंच होतं. खूप वर्षापासूनची इच्छा होती की काहीतरी वेगळं करावं. माझी आई म्हणायची की थोडं जागा घे, कारण सगळे लोक कमवून 1 घर घे, 2 घर घे, मग बायको मुलं. मी माझ्या आईला एकच म्हणतो की राहायला घर नक्कीच होईल, पण असे हजारो लोक उभं करूया की स्वतःच्या घरामध्ये राहतील. आज मला आम्हाला 350 विद्यार्थ्यांचा अधिकारी आहे, 9000 पोलीस आहेत. आता मी पुस्तकांसाठी घर घेतो भाड्याने. हे काय सांगतो की आयुष्यात 2 BHK घेऊन आयुष्यभर भेटण्यापेक्षा अनेक लोक करू शकतो. सर्वांना सांगायचं की एकटेच नाही, आता आम्ही तुम्हा सर्वांची साथ आहे. या भारताला महासत्ता बनवण्याची सुरुवात आहे. भारताला महासत्ता बनवूया. महासत्ता कधी बनेल? आपण सगळे महासत्ता बनवूया. मग आर्थिक आलं, सामाजिक आलं, शैक्षणिक आलं. मागच्या वर्षी आम्ही हुरडा लावला, लोकांना सल्ला घोषित केला की तुम्ही हुरडा उशिरा केली का शेवटला भरपूर पैसे मिळतील. 700 रुपये हुरडा विकतो. यावर्षी उलट सांगितलं मी, हुरडा लवकर लावा, पैसे भरपूर मिळतील. लोक परत म्हणतात कसं काय मागच्या वर्षी कसं काय सांगितलं मला, कारण मागच्या वर्षी इलेक्शन उशिरा होती, यावर्षी इलेक्शन अवघड आहे. हे लोकसभा ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरमध्ये आहे, त्यामुळे आम्ही पेरणी करतो सगळ्या सुद्धा जेणेकरून इलेक्शन जेव्हा होता पाणी करायचं जे लोकांना खर्च होत करतात. यावर्षी आमचं टार्गेट आहे 10 कोटी शेतकऱ्यांना द्यावं. 3.5 लाख शेतकरी आहेत. मी मुख्यमंत्र्यांचा हुरडा दिला मोफतमध्ये पुष्कळ जातीच्या माध्यमातून, कारण साहेब पण भरपूर होता येऊन गेले पहिले. तर असे उपक्रम घेऊया. सोलापूरची शैक्षणिक ओळख निर्माण करत असते अपेक्षा सर. ही संधी आम्हाला आनंद तुम्ही दिला, या उपक्रमात सहभागी झाला. बऱ्याच वेळा आम्ही बघतो की असे साथ देणारे माणसं खूप कमी असतात. तुम्ही मोठे महाराष्ट्राचे महाधिवक्तापासून ते देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर आपण जावं ही आमची भावना आहे. आणि तिथं सोलापूरचं व्यक्तिमत्व जसे आपले सर्वोच्च न्यायालयामध्ये ललित आहेत सोलापूरचे यांच्या मुख्यामध्ये गेले, तसे आपण पण या उंचीला आपण पोहोचावं ही आमची भावना आहे. म्हणून सर्व ती प्रज्वलित आहे. तुमच्या न्यायाच्या नियमाला सलाम देतो. शेवटच्या टप्प्याकडे होताना 2 सूचना आदरणीय स्वामीजी आशीर्वाद देतील, त्यानंतर पाहुणे बोलतील आणि शेवटी अध्यक्ष आपले मनोदत्त रेड्डी सर बोलतील. मी स्वामीजी विनंती करतो की आशीर्वचन या निमित्तानं व्हावं आणि सर्वांना शुभेच्छा देतात. तीर्थचे पावन आणि आपली दिल्ली तीर्थला पण जाणार आहे, तेव्हा दिल्लीचा पण एक घेऊन आला. धन्यवाद सर. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. आजच्या या पवित्र कार्यक्रमामध्ये ड्रीम फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या T20 वर्ल्ड कप विजयाबद्दल प्रथमतः
त्यांचे आपण अभिनंदन करूया आणि ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत जिल्हा सरकारी वकील साहेब यांचे आज विशेष कसा सत्कार झाला म्हणजे आपण तुलाभार करत असतो पैशाचं आणि धान्याचं साखरेचं. काशीनाथ भरतमुगी सरांनी करणारे जे काम आहे त्या कामाच्या मोबदल्यासाठी जे मुलं या ठिकाणी शिकणार आहेत आणि सरांनी आज स्वतः सांगितले 250चे वर मुलं मोठमोठे पदावर गेलेले आहेत. शिकणारे मुलांना लागणारे साहित्य म्हणजे पुस्तक त्याचं या ठिकाणी संपन्न झालेला आहे. हा मोठा उपक्रम आहे. राजपूत सरांनी त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगितले कारण आजच्या या ठिकाणी आपले हत्तुरे मामाजी आहे, राजपूत सर आहेत, सर्व पदाधिकारी आणि आपले सर्व मित्र बांधव. परवाच्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित होतो मोठ्या जोरात आणि 1 जून म्हणजे तो वाढदिवसाचा दिवस सर्वांच्या सामूहिकरित्या त्यांनी आपले कार्य त्या ठिकाणी केले. आज म्हणजे विशेष पुढे आता वारी कॅरियरची या उपक्रमामधून सोलापूर शहरामध्ये न आता ते आमच्या गावाकडे सुद्धा येणार ते पण हा मोठा उपक्रम आहे. त्यासाठी काशीनाथ भटकुंडे सर हे जे काम करतात त्यांचा सुंदर आणि शुद्ध उपक्रम आहे. आणि राजपूत सरांनी सांगितलं कबीरदासांनी एक गोष्ट सांगितलेला आहे संतांमध्ये, सज्जन को सज्जन मिले 2-2 बात होएगा, गधे को गधे मिले 2-2 लाख होएगा. सरांनी सांगितले आम्ही ज्या माणसाबरोबर बसतो त्या माणसाच्या जीवन चारित्र्यावर आणि जीवनाच्या आचरणावर त्या दुसऱ्या माणसाची परिगणना केली. म्हणून आपण सर्वांनी चांगल्या माणसांच्या बरोबर आपण आपले व्यवहार विचार विनिमय संसाराचा असू दे बालमाताचा असू दे हे सर्व काळ आपण आपल्या चांगल्या विचाराने केले तर आपल्या एक ध्येयामध्ये आपण जाऊन मिळू शकतो. म्हणून असे उपक्रम या ठिकाणी केलेला आहे. जास्त वेळ न घेता मला पण कार्यक्रम यायला उशीर झाला कारण एक शिवलिंग आणि नंदीची स्थापना होती म्हणून थोडा उशीर झाला. त्यासाठी सर्वांना प्रत्येकदा धन्यवाद. धन्यवाद स्वामीजी. आज जास्त बघा विज्ञान तंत्रज्ञान सैनिक शेतकरी वकील सामाजिक आध्यात्मिक शास्त्रज्ञ हा सगळा योग आलेला शिक्षण या सगळ्या टीमसाठी आपण काय विनंती आहे आपल्या कॉलेजच्या मुलांसाठी एक प्रकट मुलाखत राजपूत सरांची ज्या नळ स्टॉप मधून सर आयुष्याच्या त्या नळ स्टॉप कडे गेलेले एक प्रवास युवकांना घडावा. आपल्याकडे मोठी टीम आहे सर. आम्ही छोटे सुधामे आहोत तुम्ही श्रीकृष्ण आहात वरती पण श्रीकृष्ण बसलेले आहेत. त्यामुळे मी विनंती करतो की सर आपल्याकडे रिसोर्स उपलब्ध आहे त्याही उपक्रमाला आपण नक्कीच बोलावं. यानंतर आपण मुख्य प्रशिक्षण सुरू करू. अंजुली सर पासून सुरू करू. सर्व पाहण्यात की 2 मिनिटं अंजुली सर श्रीकांत अंजुली सर लोकप्रिय वक्ते प्रशिक्षक आदरणीय श्रीकांत अंजुली सर पहिले प्रशिक्षक असा करते बॅटिंग पहिला होतं तर खेळून राहावं. विराट कोहलीला सेकंड नंबर पाठवले सर. काय जबाबदार तुझे पहिले प्रशिक्षण हे 40 प्रशिक्षक 40-40 तास पोहोचण्याची एवढी कॅपॅसिटी आहे. आज सुपर ओव्हर आहे. आज आपण उद्घाटन केलं 100 कौशल्य 100 दिवसापूर्वी मी आमच्या प्रशिक्षकांना मागवलं आहे. ते म्हणतात की 2 शब्द वगैरे सर होते या सर शिवाजी वगैरे सर 2 शब्द यानंतर अमित सर होते. आज रोजी व्यासपीठावर उपस्थित असलेले ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत साहेब जिल्हा सरकारी वकील त्याचबरोबर आमचे मधुरवाडी पंचक्रोशी असेल सोलापूर मध्ये सामाजिक आमचे सर्वांचे लाडके शिरशील मामा हत्तुरे त्याचबरोबर कालच आम्हाला आदर्श
शिक्षक पुरस्कार देऊन आम्हाला आशीर्वाद दिलेले बीबी कॉलेजचे चेअरमन देशमुख सर, कालच तुमचा आम्हाला आशीर्वाद भेटला, आज पुन्हा भेटलाय, आमचं भाग्य समजतो. त्याचबरोबर माझे परममित्र असलेले सतुंबर सर आणि बाकीचे आपल्या स्वामी आणि काशीनाथ बरकुंडे सर, मग आशीर्वाद उठत असेल मान्यवर सर्व माझे उपस्थित शिक्षक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सब क्षेत्रातील उपस्थित असलेले उपस्थित सर्व त्यांना मी एक विनंती सांगतो. काशीनाथ सरांचा सकाळी मला फोन झाला, पहिला सुरुवातीला मला शुभेच्छा दिल्या आणि लगेच सर कार्यक्रम आहे उपस्थित राहून तर बदल. काशीनाथ सरांचं खरं एक विशेष आहे, कारण मी आज काशीनाथ सरांबरोबर गेले 25 ते 30 वर्ष त्यांच्या सानिध्यात आहे. त्यांच्या कार्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यांनी आताच म्हटल्याप्रमाणे त्यांचं कार्य असं असतं, पूर्ण नियोजित काही नसतं, पण पूर्ण नियोजित असल्याचं कार्यक्रम असतं, हे त्यांची खासियत आहे. काय करते आणि त्या कार्यक्रमातून काय रंग करते आणि त्या नावातच काशीनाथ आहे, अक्षरशः काशी त्याच्या जवळ, हे त्यांचं भाग्य आहे. कारण नशिमा पाटाबरोबर बरेच कार्यक्रम केलं. काशीनाथ सरांची आता ग्रंथ आणि मला खरं विशेष वाटतं, सगळ्यांचे गुरु म्हणजे आपले पुस्तक म्हणजेच ग्रंथ हेच गुरु. कारण आज ग्रंथाचं तुला बनवतं आणि अशी वकील साहेब, खरंच मला इतका आनंद वाटत आहे. ग्रंथाची कलाकार तुमची नसून तुमच्या ज्ञानाची झाली, ज्ञानाची मनाची दैवताची झाली, ही किती मोठी गोष्ट आहे. आणि ते सर्वसामान्य सगळ्याला घेऊन जाणाऱ्या अशा एका कार्यकर्त्यावर होणं म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये किती मोठं कन्सेप्ट आहे. आताच म्हणले की आज जरी 4 माणसं असतील, माणसं कमी असतील, साहेबांनी बोलून गेले की अशा कार्यक्रमाला संख्या उपस्थित पाहिजे. साहेब माझं म्हणणं असं आहे, उपस्थित भरपूर असतील पण गर्दी नसतील तर काय कामाचं नाही. पण आज सर्व उपस्थित मोजकेच आहे, पण सर्व क्षेत्रात आहे. आज सगळ्या क्षेत्राला एकत्र करून एवढं मोठं कार्यक्रम केलं आणि त्यांचं पुढे जाऊन त्या ड्रीम फाउंडेशन, विद्या कॉम्प्युटर व चाणक्य IAS गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने जो युवा कौशल्य विकास आहे. कारण आताच्या युवांना खरं संस्काराची गरज आहे. आता त्यांनी म्हटल्याप्रमाणे जर वर्षी मी स्वतः अतिशयोक्ती सांगत नाही सर, माझे वडील 11/12/1993 गेले सर समाधी 16 दिवशी सांगून दिले ठेवला, तेव्हापासून मी बळ उचललं. मी सुद्धा एक झोपडी काढलेलं आहे, गरिबी शिक्षण केलेलं आहे. तुमच्या गावात राहून माझे वडील लहानपणी एक्सपायर झाले, पण आज वडिलांनी जी मला संस्कृती दिली, ती संस्कार दिलं, ती 4थी पिढी माझी वारकरी संप्रदायामध्ये आहे. आज मी अखिल भारतीय वारकरी मंडळाचा प्रदेश कार्याध्यक्ष आहे, इंग्लिश टीचर असोसिएशनचा जिल्हा अध्यक्ष आहे. सर्व क्षेत्रात कार्य करतो. पण आनंद इतकंच वाटतं की आपल्याला या सगळ्या लोकांना आपल्याला मिळालं नाही, पण दुसऱ्याला करण्याची बुद्धी, ताकद, शक्ती, आयडिया या देवाने दिली, हे मी धन्य समजतो. आणि त्याच्या मोबदल्यातून आज सगळ्यांनी 4 ते 4.5 झाडं लावलेली आहे. स्वतः 51 वेळा रक्तदान केलेलं आहे. आणि जर वर्षी 5 मुलं मी दत्तक घेत असेल की त्या मुलाला सायकल नसेल सायकल, बूट नसतील बूट, पुस्तक नसतील पुस्तक, हे कर्तृत्व म्हणून नाही, माझा दातृत्व म्हणून करतोय की जेणेकरून ते गरीब मुलं शिकावे. कारण गरिबीतूनच खरं कमळ हे चिखलातूनच मिळतच आहे, चांगल्या पाण्यात कधीच कमळ येत नाही. आता साहेब सांगितलंय की कुठं राहत होते, कशा परिस्थितीत आले, आज त्यांच्या मनात आलं तर एका मिनिटात बंगला का राजवाडे देऊ शकतात, पण त्यात झोप लागत नाही. पण आज ते सर्वसामान्यामध्ये आपल्याच काय करतात, आज आम्हाला त्यांचा आदर्श घ्यायला मिळालं. आणि काशीनाथ साहेबांनी सरांनी 11th आम्हाला बोलून माझाही वाढदिवसाला शुभेच्छा देण्यापेक्षा मी शुभेच्छा धन्यता मारत नाही, त्या सर्व लोकांचं मला आशीर्वाद भेटलं तुमच्या उपस्थितीत, म्हणून मी कृतज्ञता व्यक्त करतो. 2 मिनिट बोलायला संधी दिली, मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.